नमस्कार मित्रांनो, ह्या बघा आज आहे महाशिवरात्र। तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर बाणाची मस्तपैकी आज उपासाला खिचडी बनवायची तयारी चालली। तर आम्ही पण सकाळच्या बरी लवकरच मेंढरं सोडली आणि त्याला चारून आणली, जरा नाश्ता केला आणि आता मस्तपैकी झाडाखाली बसली ते। आता फराळ केलं की मग कुठंतरी घेऊन जायचं चारायला। तर महाशिवरात्रीचा हे उपास आम्ही दरवर्षी करतो। एक ही महाशिवरात्र आणि आखाडी एकादश हे वर्षातून 2 उपास आम्ही करतो। आणि बाणा अर्चना हे चतुर्थी एकादश किंवा अनेक उपास त्या करीत असतात। तर आज प्रत्येकजण आपलं शंभू महादेवाचं दर्शन घेणार आणि देवाचा आशीर्वाद घेणार। तर आपल्या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये 12 ज्योतिर्लिंगाची मंदिरं आहेत। बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गृहनेश्वर, तर हिंगोली जिल्ह्यामध्ये आवडा नागनाथ, पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर। त्यापैकी नाशिक जिल्ह्यामधलं जे त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे इथं 12 वर्षांनी कुंभमेळावा भरतो आणि आपल्या गोदावरी नदीमध्ये लोक स्नान करतात। तर अनेक उत्तर प्रदेशमध्ये तिकडं प्रयागराज इथं गंगा यमुना सरस्वती या त्रिकोणी संगमावर 12 वर्षांनी कुंभमेळावा भरतो आणि तिथं पण लोक स्नान जाऊन करतात। आणि असं अनेक मध्य प्रदेशमध्ये उज्जैनी इथं शिप्रा नदी किनारी तिथं 12 वर्षांनी कुंभमेळावा भरतो। तर उत्तराखंड राज्यामध्ये हरिद्वार इथं गंगा नदीच्या किनारी तिथंसुद्धा 12 वर्षांनी कुंभमेळावा भरतो। खरं तर आपल्या ह्या पूर्ती तलावर एक 4 थेंब म्हणजे अमृताचं पडलं त्या ठिकाणी हो कुंभमेळावा भरतो नदीच्या किनारी। तर आपला भारत देश म्हणजे हा अगदी हिंदू धर्मातला आणि देवाला मानणारा आपला ह्यो हिंदू धर्म। तर आम्ही जे जे सण येतात ते सण आपली वाड्यावर मस्तपैकी साजरा करतो। तर आज बाणाची रेसिपी आपल्याला बघायची आहे, काय बनवते ती। आजचं हे उपास म्हणजे आमचा 24 तासाचा असतो। आत्ता जरा उद्या ह्या टायमाला सोडायचा